नमस्कार मित्रांनो. पावसाळ्याचे दिवस होते. धो पाऊस पडत होता. रात्रीचे 11 वाजले होते. मी ऑफिसातून घरी जायला निघालो. त्याच्या असं झालं की ऑफिसामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही जास्त वेळ काम करत बसलो. घरी मी एकटाच होतो. घरचे लोक सर्व रक्षाबंधनाला मिसेस मुलांना घेऊन निघून गेली होती. त्याच्यामुळे घरी जायची काही चिंता नव्हती. संध्याकाळी बाहेर जेवण करून घेतलं. ऑफिसात बसलो काम करत. 2-3 मित्र होते. 10:30 होऊन गेलेत. पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. बाकीचे मित्र लगेच निघून गेलेत. गाड्यांवरती ते निघाले. मी पण घरी जायला निघालो. पण एवढा पाऊस येत होता. तसं माझ्याजवळ छत्री होती, परंतु छत्री घेऊन मला सायकल चालवता येत नव्हती. मग मी काय केलं, ऑफिसातच सायकल ठेवली आणि तसंच पायी निघालो. आता ही गोष्ट अंमळनेरची. अंमळनेरला मी सर्व्हिस करतो. आमच्या ऑफिसापासून निघाला का सीधं पुढे स्टेशनवर संपूर्ण प्लॉट एरिया, बाजारपेठ, स्टेशन रोडला आलो. स्टेशन रोडला आल्यानंतर समोरून रस्ता होता. आता ही गोष्ट 1998ची. त्यावेळेला समोर रस्ता होता, पण तो कच्चा होता आणि मुसळधार पावसामध्ये तिकडून जाणं काही शक्य नव्हतं. मग मी विचार केला, चला स्टेशन रोडने सीधं निघून जाऊ पुढे कचेरीजवळ. लेकिन कचेरी लागलं का लगेच धुळ्याकडून येणारा रस्ता अंमळनेर स्टँडवरती जातो. उजव्या हाताला वळला का लगेच एक रस्ता लागतो. तो रस्ता सीधा पुढे पिंपळे रस्ता म्हणून त्याला ओळखतात. पिंपळे या गावाला जातो. त्या पिंपळे रस्त्यावरती सुंदरनगरमध्ये माझं घर होतं. आता पावसाळ्याचे दिवस आणि आपण घरी एकटेच आहे. पण मी हा काही विचार केला नाही बा. पिंपळे रस्त्याला एक नाला आहे. पिंपळे नाला म्हणतात त्याला, किंवा पिपऱ्या नाला म्हणतात. त्या नाल्याला खूप पाणी असतो. बापरे. मी विचार केला, जर जास्त पाणी असलं तर सीधा आपण पुन्हा ऑफिसात यायचं आणि ऑफिसात रात्री झोपून घ्यायचं. टेलिफोन ऑफिसला मी सर्व्हिस करतो. स्टेशन रोड लागला, मग सीधा मी वळलो मग कचेरी रोडला, तहसील कार्यालय. पैदल चालते. ट्रॅफिक भरपूर होता. तरी पावसाळ्याचे दिवस असलं तरी बरेच वाहनं चालत जात होते. रस्त्यावरती लाईट होते, घरांची लाईट चालू होती. मुसळधार पावसामुळे कोणीही बाहेर नव्हतं. फक्त वाहनं जाणारे येणारे, बस पैदल चालणारे क्वचित 1-2 दिसत होते. मी छत्री घेऊन हळूहळू चाललो. चला हळूहळू का शेने चालला जाऊ. सायकल मी ऑफिसातच ठेवून दिली होती. चालता शांत रस्ता. फक्त वाहनांची वर्दळ, जोरात वाहनं यायचे अंगावरती, तसं पाणी वगैरे उडायचं. आणि पैदल मी हळूहळू चाललो. चालता काय झालं, बरेच दुकानं होते. सर्व दुकानं आता बंद होऊन गेले ते मुसळधार पावसात. आणि रात्रीची वेळ, किती वेळ दुकान चालू राहणार. तर त्या दुकानाच्या एका शेडमध्ये एक तरुण स्त्री मला दिसली. हिरवी साडी नेसलेली होती. माझं सहज लक्ष गेलं. तिने माझ्याकडे पाहिलं, हसली. आपले कोणी, आपल्याला तर ओळखीचे नाही, काही नाही. दिसायला एकदम सुंदर तरुणी होती. 30 वर्षाची असेल. मी पण हसलो आणि सरळ चाललो. त्या तरुणीने हाक मारली, भाऊ थांब. मी जागच्या जागी थांबलो. काय झालं. ते म्हणाले, भाऊ तू कुठं निघाला. मी म्हणालो, मी घरी निघालो. नाही, तू कुठं राहतो. तू पिंपळे रस्त्याला असतो ना. पिंपळे रस्त्याला जायचं आहे का तुला. मी म्हणालो, हो पिंपळे रस्त्याला मला सुंदरनगरमध्ये जायचं आहे. मग ती म्हणाली, भाऊ मग मला पण येऊ दे. छत्री एकच. तिला कसं काय म्हणलं. म्हटलं बघ छत्री एकच आहे माझ्याजवळ. मग काय झालं, एका छत्री आपण दोघं निघून जाऊ. आणि पटकन ती पायरी उतरली आणि माझ्या जोडून गेली आणि एकच छत्रीमध्ये घुसून गेली आणि एक हात माझ्या खांद्यावर ठेवून दिला. मी एकदम घाबरलो. बापरे, कोणी तरुणी. आणि आजूबाजूला पाहिलं, बरंच वाहनं चालले होते. बाजूला सुमसाम शांत, सर्व लोक घरात गडप, फक्त घराचे लाईट वगैरे बाहेर चालू. मग मी म्हटलं ना, ताई असं काय करते. ती म्हणाली, घाबरू नको भाऊ. अरे आपण दोघं निघून जाऊ. मला की नाही तिथं सुंदरनगरच्या अगोदर वामननगर लागतं ना, तिथं मला जायचं आहे. बरं झालं तू मला भेटून गेला तर. मी म्हणा, मग एवढ्या रात्री तू कसं काय एकटी जाते. तुला, अरे बाबा मी स्टेशनावर गेली होती. माझ्याकडे पाहुणे आले होते, त्यांना पोचवायला. येताना विचार केला रिक्षाने येऊन जाऊ, पण तो मुसळधार पाऊस सुरू होता. तर रिक्षावाला एकट्याला तयारच होत नव्हता. तो नाही पुढे ते पिंपळे रस्त्याला नाल्याला पाणी असतो, मी काही येणार नाही. मग मी त्याला सांगितलं कचेरीपर्यंत तरी सोडून दे. पण त्याने ऐकलं नाही. त्याने 10 रुपये घेतले आणि मला इथं सोडून दे. कशी बी जा बा, तुम्ही दुसरी रिक्षा करून या. चला एवढं अंतर तसे ना. मग मी इथून थांबली बा. पाऊस थांबण्याची मी वाट पाहत होते केव्हाची. पाऊस थांबायला तर तयारच नाही. मग मी वाट पाहत होतो कोणतरी भेटेल. बरं झालं तू भेटलास म्हणायचं. पण आपण तर एका छत्री दोघं ओलिवून जाऊ. मी पटकन त्या दुकानाच्या शेडवर मी ती चढून गेलो. तिनं नाही असं नको करू, आपण चाललो जाऊ. नाही किती वेळ इथं थांबणार, पाऊस थांबणार नावच घेणार नाही. मग मी सांगितलं, हां ते पण खरं आहे. आणि मी पण थांबायला तयार नसतो. पण एका छत्रीत दोघं कसं काय जायचे. तो काय झालं, आपलं डोकं
कोरडं असलं म्हणजे संपलं, थोडंफार ओलं झालं तर झालं निघालो. आता मी छत्री हातात धरली ती माझ्या बाजूने चालत होती. तिने माझ्या खांद्यावर एकदम आठवून दिला. मी एकदम दचकलो. बापरे, रस्त्यावरची कोणी बघील तर काय म्हणेल, कोण बाई? जाऊ द्या चला, भर पाऊस आहे, रात्रीची वेळ आहे, बाई माणसाला मदत करायला पाहिजे. मग मी जास्तीत जास्त छत्री तिच्या डोक्यात धरण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिला जास्त पाणी लागायला नको. पाणी मी ओला होतो, माझ्या अंग संपूर्ण अर्धा अंग ओला, फक्त डोकं कोरडं. मग तसं चालतोय. मग त्यानं, भाऊ तू सुंदरनगर मध्ये राहस ना, मी वेकच तुले. बापरे, तुला कसं काय वेक कर भाऊ, येता जाता मी गंधच देखायला तुले. थोडं बरं वय घ्या, तू बेटी या, तुले मी वय का म्हणे संत हाक मारी. म्हणलं ठीक आहे, आम्ही चालतो. मग मला काय वाटलं, मग हळूहळू आम्ही चालत आलो. कचेरीचं चौफुली लागली, धुळ्या रस्ता. मग तिकडून वाढलो. मग मी काय केलं, असं मी भरपूर ओलावत होतो. मग मी छत्रीच तिला देऊन टाकली. नाही ताई, हे दर छत्री, तूच दर. तिला डायरेक्ट छत्री देऊन दिली. मी एकदम बाजूला होऊन गेलो, कारण मलाही कसं तरी वाटत होतं की अनोळखी स्त्री आणि तिच्यासोबत आपण चालतोय, कोणी बघितलं आपल्याला तर काय म्हणतील. खांद्यावर आठवून मस्त चालते ती. मी घाबरत होतो, पण ती अजिबात घाबरत नव्हती. रस्त्यावर तर खूप पाऊस होता. चालत आम्ही आलो. त्याला देख भाऊ, असं रात्री बेदरात्री इथलं उशीर करत नको जाऊ तू. मी म्हणतो मग काय होय ना, म्हणून आपलं काम होतं, काम करत बट टाईम होई घ्या. अरे भाऊ असं नाही, एकटा दुकटा माणूस निघणी रातपाटले जाऊ नी, चांगलं नाही रास. आज काय असे माहिती आहे का, आज अमावस्याच आहे. ओ बापरे, मी एकदम तर चकलो. ताई तू अमावस्या, तू कसं काय एकटी स्टेशनावर गेली, तू काही विचार नाही केला का? तर नाही ना भाऊ, पाहुणा इकडे येतात, पाहुणा पहिले सोडायला घेऊ. मला ध्यानच राहील नाही की अमावस्याच आहे. जाऊ दे चाल. आणि देख मला गडगडी ताई नको म्हणू बरं, मी तुला अपेक्षा काय 500 वर्षनी तर टाकलीच आहे, आणि मला काय गडगडी ताई म्हणे राही ना. बापरे, हिला कसं काय वय समजलं. आता माझ्या वय त्यावेळेला 34-35 वर्ष सहज ना, आणि ती 30ची वाटतच होती. तिने बरोबर ओळखलं. बापरे, म्हणजे एवढे सुंदर तरुणी आणि आपल्याला ओळखते, आणि अजून परत म्हणते की तुझ्यापेक्षा लहान नाही. मग त्याचे भाऊ असं रात पाडले, असं जेव्हा नाही ना अमावस्या अशी सण बी, तू इथलं टाईम ऑफिस म्हणून थांबव का. मग मी म्हटलं ताई तू बाई माणूस असून अशी थांबली, आणि मग अशी चालली गेली, तू विचार केला नाही की आपल्याला एकटं घरी वापस यायचे. आपण वामननगरकडे राहतो, सुमसाम एरिया, शांत. विचार तर करा पाहिजे. ताई म्हणाली बघ, मला ताई म्हणू नको, माझं नाव माया आहे, मला माया म्हण. बापरे, बरं ठीक आहे माया, पण एकेरी नावाने कसं हाक मारायचं. मी जरा दचकलोच. ती म्हणायची घाबरू नको, मला माया म्हण डायरेक्ट. म्हटलं माया, तू एवढा राटले असं जवाना नाही, आपला एरिया आहे ना कच्चा रस्ता आहे, दूर गरबट्टा, तू कसं काय असं डेअरिंग कर. ती म्हणाली जाऊ दे रे भाऊ, मला यादच राहिली नाही, आज अमावस्याची आणि वापस येणं आहे. मी विचार कर का पाहुणा पहिलं पोचाळं आमले बी रिक्षा भेटणे नव्हती. असं चालत हो कचेरी पाहून, कचेरीपासून मग आम्ही रिक्षा करू स्टेशनवर जाऊ आले. ठीक आहे, मग मी चालतोय, गप्पा मारतात, एकदम मनमोकळी बोलत होती. ती छत्रीमध्ये मस्त चालते, आणि मी बाजूने ओला चिंब होत आहे, मुसळधार पाऊस. आता मी पूर्ण ओला घेऊन गेलो होतो. मला वाटलं जाऊ द्या बाई माणूस, आपण काय ओलं झालं चला, आपल्याला सवय. कारण मला नेहमीची सवय होती की बा पिंपळ रस्त्याला जाता येताना नेहमी ओला चिंब घेऊन द्यायचे, कारण रस्त्यावरती खूप. आणि ही 1998ची गोष्ट, त्यावेळेला नुकतेच प्लॉट पडलेली होती दूर एरियात. आमच्या सुंदरनगरमध्ये फक्त आमचे 5 घर होते फक्त बस, आणि नाल्याच्या काठी माझं घर होतं, माझ्या बाजूला एक लहान घर होतं. कचेरीपासून थोडंसं पुढे आलं का लगेच पुढे पिंपळे नाला लागतो. तो नाला थांब वाहत होता, आणि त्यावेळेला असं पूल वगैरे पण त्याला असं थोडंसं खोलगटच पूल होता, आणि पुलावर उरून पाणी वाहते. बापरे, आता कसं क्रॉस करायचा. मग मी अगोदर विचार केला की बा जर जास्त पाणी असेल तर वापस चाललं जाऊ, पण आता काय करायचं. ही सोबत माया आहे. माया म्हणाली भाऊ काय विचार करा ना. मी म्हटलं ताई इथलं पाणी शे नालाले कसं काय नाला पार करा ना. नाही पण मी वापस चालणार जास्त, ऑफिसमध्ये चालणार जास्त, तरी झोपसू मी सकाळी जेसू. ती ताई म्हणाली अरे भाऊ तू चालणार मी मला एकटीला सोडू सांगशील का तू. नाही असं नको करू. मग मी म्हटलं चल तू पण चाल ऑफिसात. नाही असं नाही, आपण चाललं जाऊ, मी बरोबर पार करतो, तू मीच आहे ना, तू काय घाबरस. बापरे, मी विचारा मीच तू काय घाबरस म्हणजे कमाले. आता ही बाई माणूस आहे म्हणून आपण तिला साथ देतो, तर ती मला म्हणते की तू काय घाबरस. चला मग नाल्यातून कसं जायचं. मग मी सांगितलं बघ, मी ओला चिंब होत होता, इतका मुसळधार पाऊस नाही, फक्त ह्या एरियामध्ये एकदम सुमसाम शांत. तो नाला पिंपळे रस्त्याला पार करून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो थोडंसं, आणि लगेच पुढच्या बाजूला ढेकू रस्ता.
ढेकूर रस्ता तर अजून थोडंसं खोलगडत होता, तिथून पाणी अथांग वाहत होतं. आता पार कसं करायचं? आता आम्हाला नेहमीच सवय होती पार. म्हणलं आता मी का सांगितलं आहे बघा, मायाताई तुम्ही इथं थांबा, मी अगोदर नाला पार करतो, कमरीच्या वर पाणी असेल तर तुम्ही येऊ नका, कारण पाणी फार ओढ करतो बरं. आणि अंधार गुडप होतं, दूर दूर घरा लाईट, रस्त्यावर त्यावेळेला लाईट नव्हती, काही नव्हतं. आणि हा असा आडवा रस्ता आणि सीधा पश्चिमेकडे पिंपळ रस्ता, आणि पिंपळ रस्त्याला लागूनच एकदम खिटून नाला होता, तो सुद्धा वाहत होता. तो नाला येऊन ह्या नाल्याला जैन होतं, पिंपळ नाल्याला तो नाला वाहत होता. इतकं पाणी होतं की ती रस्त्यावरती, कच्च्या मुरमाच्या रस्ता, त्या रस्त्यावरती पाणी येऊन गेलं होतं. पण रस्त्यावरती पाणी, बाजूला खोल नाला होता, पण रस्ता उंचचा होता, म्हणजे जास्तीत जास्त किती पाणी असणार बा, गुडघ्याच्या खालीच. पण आता हे पाणी, नाल्याचं पाणी कसं पार करायचं? मी उतरलो, पाणी इतकं ओढ करत होतं. तर मी आता उतरताना पण माझ्यावर तशी प्लास्टिकची चप्पल होती, पाण्यात वाहून जाईल म्हणून मी ती चप्पल काढून घेतली, हातात धरली आणि तसंच उतरलो. सुटप्या संपूर्ण ओले, असे कपडे ओलेच झाले होते. पाणी हळूहळू चालत गेलो मी. नाल्यात इतकं थांब पाणी आणि इतकं ओढ करत होतं, कसं तरी पार होत रोत. आणि मी रोडी मारली, ताई मी पार केल्यावर शिवामध्ये उतरू नको बरं, मी पूर्ण नाला पार करतो. नाला काही जास्त नव्हता, 35-40 फूट रुंद फक्त, बस. हळूहळू चालू, सेंटरला आलो. बापरे, कमरी इतकं पाणी. तर मी इतका घाबरत होतो आणि इतकं पाणी ओढ करत होता. दूर दूर घरा, लाईट वगैरे मंद लाईट चालू होते, रस्त्यावरती लाईट नाही, काही नाही. शंकरनगर अगोदर, मग द्वारकानगर, मधल्या पट्ट्यामध्ये काही देशमुख नगर होतं, तिथं दूर दूर घरं होते, त्याची लाईट फक्त मेन ते लाईट दिसत होती. स्वतः पाऊस. बापरे, कमरी इतकं पाण्यात तुम्ही उभं राहिलं तर काय करायचं? पाणी खूप ओढत करत होतं. मला असं वाटलं आपण मागे सरकू. तर ताई तू येऊ नको, खूप पाणी आहे, थांब, मला पूर्ण पार करू दे आणि मग तू ये, की मी येतो, नाही तर मी येईल तुला घ्यायला, म्हणजे पाणी व्यवस्थित असलं तर. असा मी तिला धीरसा दिला. पण मी कमरी इतकं पाण्यात गेल्यावर, कमरी इतकं पाणी इतकं ओढ करतोय, तर कसं काय आता पुढे पार करायचं? मी विचार करू लागलो. मागे ओढून पाहिलं, काठ्यावरती ते उभी होती आणि तिथून हसत होते, मंद हसत होते. असले, अरे भाऊ काय घाबरतोय तू? अरे घाबरू नको रे, जाय बिंदास पार करतो, मी येस लगेच. अरे काय करायचं, आपण पार करून एकटी कसं का पाणी, एवढं पाणी आपल्याला उभं नीट राहता येत नाही. तेवढ्यामध्ये पटकन पाण्यात उतरली, धडतड चालत आली. लगेच माझ्या हात खांदा धरून घेतला. दक्षिण साईडने जोराने पाणी वाहत होतं ना, त्या साईडने ती चालायला लागून गेली. त्याने घाबरू नको, मी तुला बरोबर पार करी देसन आला. हो बापरे, मी एका सेकंद एकदम अवाक झालो. कमाली, एवढा मुसळधार पाऊस आली इथपर्यंत, आपल्याला इथे यायला बराच वेळ लागला. ती फटकन कसं आली? बस त्याने माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला असं घट्ट पकडलं. एका हातात तिची छत्री, आणि थोडं तिने मला लगेच नाला पार करून दिला. नाला डायरेक्ट पार, ती 35 फुटाच्या नाला एकदम पार करून दिला ना. मी थोडंसं उंचावरती येऊन गेलो. मी म्हणतो, बापरे मायाताई तू काय डेअरिंग पाहिजे, बिंदास तू इथपर्यंत गेला. तिने, अरे भाऊ तू घाबरतो, बोलता गांडूस आहे तू, कितला धीरे घाबरत असं घाबरा नका पाणीले. अरे बिंदास तडतड चालणं जावं, काहीच होत नाही. तरुण स्त्रीने आपल्याला बाहेर काढलं ना, आपण माणूस असून आपण आपल्यापेक्षा तिला, आणि आपण घाबरत होतो. तर देख, असं एकटं दुकटं पहिली गोष्टी येवानच नाही. असं नाला तर पार अजिबात करा नाही बरं. पण काय करू आता, तू पार करा ना म्हणून मी बी पार करा. बरं चाललो आम्ही. कच्चा रस्ता, पण रस्त्यावर असे 1-1.5 फूट पाणी होतंच. आणि बाजूला, रस्त्याच्या बाजूला उजव्या हाताला तो खोल नाला होता. तर तिकडून पूर्ण टेकडीकडून, म्हणजे पिंपळ्या रस्त्याला धरून वाहत येत होता, ह्या पिंपळ्या नाल्याला अटॅच होत होता. बस नाल्यावर इतकं पाणी होतं, ते रस्त्यावरती पाणी होऊन गेलं. चालतोय आम्ही, हळूहळू चालतो. तिने मस्त माझ्या खांद्यावर हात ठेवून दिला आणि छत्री. मी म्हटलं, नाही ताई तू हात सोड. अरे कोणी पाहिल बिल तर कसं काय म्हणेल आपल्याला? ते एकदम असले, अरे काय घाबरतो तू? आणि बघ, मी तुला सांगितलं ताई म्हणायचं, फक्त माया माया एवढंच म्हणायचं बस. मग मी म्हटलं, माया जरा तू बाजूने चाल. पण तिने काही ऐकलं नाही. माझं खांद्यावर हात ठेवला. मी तसं एका हात खांद्यावरून तिच्या काढला आणि पटपट पाण्यात पुढे गेलो. तर देख संभाषण चाल बरं, एवढा काय लाज असतो. तरुण मुली कोणी काय, आणि आपल्या आता एरियातून गेले, आपल्या एरियातल्या लोक ही आपल्याला ओळखते, हिला बी ओळखणार असते ना. मग आपल्याला कोणी बघितलं तर कसं होईल? बापरे नको. अचानक कोणी येऊन गेलं तर रस्त्यावर पाहिलं, सुमसाम शांत मस्त पाऊस चालू आहे. बाजूला बेडकांच्या मोठमोठ्याने आवाज येत आहे आणि पाऊस चालू. आता पावसाच्या वेळ जरा कमी झाला, तर मंद झिमझिम पाऊस पडायला लागला.
आलो. रस्त्यावरती काही ठिकाणी पाणी होतं, 1-1.5 फूट, काही ठिकाणी काहीच नव्हतं, नुसतं रस्ता तर संपूर्ण मुरुमाचा कच्चा रस्ता. बस त्याच्यावरून चालत होतो हळूहळू. आता माझ्या हातामध्ये मी ती चप्पल धरून घेतली ती आणि खाली पाण्यामध्ये चप्पल निघून जाईल म्हणून मी हातात धरली आणि मी चालतोय. ओला चिंब भिजलेला, थंडी वाजत होती, वारा सुटला. वाऱ्यामध्ये तशी अंगाला अशी थंडी भरली, थरथर थरथर मी कापायला लागलो. आणि भीती अजून जास्त की बा तरुण वही घाबरत नाही आहे आणि आपल्यासोबत चालते. मग ते असं चालले. तेवढ्यामध्ये एका ठिकाणी असं डाव्या साला असं बांध होता आणि बांधावरती थोडंसं पाऊलवाट होती. मी पटकन त्या पाऊलवाटीवर जायला लागलो. तेवढ्यात मी पाऊलवाटीवरून चालायला लागलो. पाऊलवाटीवरून चालला ती लगेच मागे आली आणि एकदम तिने माझा हात धरला आणि पटकन मागे खेचला. मी एकदम त्याच्यावर काय झालं, अरे देख रे केवढा मोठं जनावर शे. मी इकडे तिकडे वरती, कुठं कोणतं जनावर, गाय शे का म्हैस शे, कुठं शे या रे, गाय ना मस्त कुठे दिखी नाही राहिने. काय का रे भाऊ, खाली दे खाले. म्हणलं खाली. मी खाली बघितलं एखादी गाय म्हैस पाण्यामध्ये बसलेली. म्हशी पाण्यात बसतात आणि मुसळधार पावसात त्या पाण्यामध्ये काय बसणार. माझं लक्षातच आलं ना. तेवढ्यामध्ये तिने म्हणलं हे अरे ते मोठं जनावर असे मोठं जनावर देख, ते फणाकडे सण पाऊलवाटवरच बसली. तिने लगेच हात पुढे केला, मला बोटाने असं दाखवलं. मी एकदम चकलो, एकदम अंगावर शहारे आले. एवढ्या भर पावसात एक मोठा नाग फणा काढून बसला होता. तिने फणा काढून बटेलशी म्हणताबरोबर माझ्या लक्षात आलं की साप आहे. मी पटकन बघितलं, तो फणा काढून तो बसला होता. मुसळधार पोहोचवले. बापरे, मी थरथर कापायला लागलो. तेव्हाचे आणि मागे सरकलो. आम्ही दोघं मागे सरलो. ती लगेच खाली पाण्यात उतरून गेली. आणि ते एक बांधवर जावला नाही, असं बांधवर ना काही बी रास जनावर बिनावर पडेल रास काही रास. चला आपण पाणी वाचून जातो. आता मला एवढा थरका भरला होता की कसं पाण्यात जायचं मला तर सुचतच नव्हतं. बापरे, तो आणि बरं आहे ना ताई, तू मला वाचाडा तर नाही वाचाडा करता तर मी तू ना सोबतशी काय घाबरस तू. अरे कमाले, बरं जाऊ द्या बाई माणूस आहे, काहीतरी असं बोलतात, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही. मग मी खाली पाण्यात उभे राहिलो. वीज चमकली, पर तो नाक तसाच फणाकडून आमच्याकडे बघतोय. तर ते जास्त टाईम उभं राहणं नाही तर पाणी मानका यावं नाही बरं. मी दारो पाण्यातून बिगन साप जातात. मग दामन बिमन जास्त देख 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 पुढे देख साप. बापरे, पाण्यातून सर आमच्या अगदी 5 फुटावरून अशी धामण निघून गेली. ओ बापरे, आता मी एकदम अंगाला इतका थरका बसलं की बापरे काय करायचं, कुठून आपण फसलो. त्यापेक्षा ऑफिसात थांबलो असतो बरं आलं असं, कुठं घरी जायला निघालो. आणि ओल्या चिम आणि पाऊस पडतोय. आता झिमझिम पाऊस पडत होतं तरी इतकं ओला चिम झालं होतं, नुसते अंगात थरकं भरत होतं. मला थंडी भरवून गेली. ती म्हणाली घाबरू नको, चाल पुढे. मग आम्ही पाण्यातून असं पुढे चालायला लागलो. तिने माझा हात धरून ठेवला आणि मला देख असं एकदम पुढे जावं नाही बरं. जनावर रास काही रास आणि गड्डा रास जाशील नाला म्हणतात. आता नाला असे ना गड्डा बी पडेल रस्त्याले आणि जाशील वो इसन तू. मी विचार केला की ताई बाई माणसाचा आपण विचार करतो, ती माझी काळजी करते. चला जाऊ दे, काय करायचं. मग असं चालतं. आता एकदम मुसळधार पाऊस सुटला. तिराजी बघ ते दूर समोर घर आहे ना, तर वसरी आहे. जेव्हा आपण तिथे थोडा वेळ बसू वगैरे पाणी आहे. मी म्हणतो नाही बाबा तो वसरी आणि तो घरचा मालक उठला तर तो आपल्याला काय तरी अंधारच आहे. तरी जाऊन आपण तरी थोडंसं बसू आणि थोडं बसू. मग पाऊस कोणता कमी होऊन जाणार आहे आणि किती दूर राहिलं आपलं घर. तुला देख आपण आरामशीर तरी बसू. थोडंसं पाणी कमी जाणं का मग जास्त म्हणेन. आणि जर कमी नाही झाला तर मी बोललो कमी नाही व्हायना आपण रातभर तरी बसू, बटीर असू, आपण गप्पा मारसू. बापरे, मी म्हणतो नाही ताई. तर देख मी तुला सांगा ताई नको म्हणले माया म्हण. बरं माया असं बटणं चांगलं नाही. रात्रीनं टाईमशी आता कितला वाजणार. मी 11 वाजता ऑफिसातून निघलो तर 11 आधी 12 12:15 विजायला शेतच. धीरे आपण जेव्हा पाणी मान चालता बी येत नाही फटफट. आपण तरी बठवू आणि जर पाणी नाही होय ना रात्र बटाट्याच बठवू. मग सकाळीच असू. हो बापरे, काय डेअरिंगबाज बाई अनोळखी तरुणीबरोबर आपण कसं काय तिथं रात्रभर ओसडर बसायचं. म्हटलं ओसडर कसं बसायचं कोट्यावरती. मग झोपीच्या सुद्धा आपण काय तू काय चिंता करत मीच आहे ना. हो बापरे, आता मग जास्त घाबरलो. बापरे खूप तरी टेरिंगबाज बाई काही सांगता नाही काय करेल ना काय नाही. मी घाबरलो. मग म्हटलं नाही आपण चला काही जास्त दूर राहिलं नाही आपलं घर. हे पहिला समोर वामननगर दिसतोय. आपण आता द्वारकानगरपर्यंत आलेलो आहे. झालं मग आम्ही चालत आलो. पाण्यातून असं चालतोय. साईडला काही दूर घरं होते, काही उजव्या साईडला नाला, तर नाला ओलांडून तिकडे घर होतं. तिकडे जाणं शक्य नव्हतं कारण तो नाला वाहत होता. त्या नाल्याला खोल नाला होता एकदम 5-6 फूट खोल आणि रस्ता उंच केलेला होता. तर पाण्यामध्ये ओलांडून जाणं शक्य नव्हतं. काही घरं होते नाल्याच्या काठी, त्यांनी मात्र असे पूल केले होते. त्या पुलावरून डायरेक्ट त्यांच्या घरात जायचं. कसं अनोळखी माणसाच्या रात्रीच्या वेळेला कसं जायचं. चला आम्ही चाललो. मग पुढे आलो परत. ते म्हणाले हे बघ ते एक समोर घर आहे, एक सुमसाम कोणीतरी आपण वसरीवर बठू
आणि मग पाणी कमी जाणं का मग जास्त होतं आपण घर. मी नाही काही दूर जायला नाही. हे बघा ते समोर वामननगर आलं तुमचं आणि हे त्याचं वामननगर ओलांडलं का लगेच सुंदर नगर. माझं घर आहे. माझ्या घर नाला कठीच आहे. रस्त्याला लागून उजव्या हाताला नाला आहे, डाव्या हाताला माझं घर आहे. जरा आता हा भाग उंच आहे. जसं आम्ही पुढे आलो ना, शंकरनगर, द्वारकानगर, मग पुढे विठ्ठलनगर लागलं, पुढे आमचं सुंदरनगर पुढे येते. तू हा टेकडीकडचा भाग असं उंच होत गेला. म्हणजे रस्त्यावरती आता मुरमाड रस्ता होता, पाणी बिनी काहीच नव्हतं तिथं. हा नाला मात्र खोल होता, एकदम खोल नाला केलेला होता आणि इकडे रस्ता करून टाकलेला होता मुरमाचा भराव करून. डांबरी वगैरे काही भाग केला, पण तो इतका पावसात सर्व डांबरी रस्ता वाहून गेला होता, सर्व खराब झालेला. खड्डे कसं तरी चालत आलो. बापरे, 12 झालेले. ते ताई माझ्यासोबत चालते, माझ्या पाठीमागे चालते, हळूहळू चालते. मी पुढे चालला हळू तसं ते तडतड चालत आले. माझ्या खांद्यावर आठवून दिला, भाऊ घाबरा ना, नाही मीच आहे ना, आपण दोन्ही बोला असं कर भाऊ, काही चिंता करू नको. ठीक आहे, चिंता करू नको, आता आपलं घरापर्यंत येऊन गेलो, काय चिंता करू नको म्हणते बाई. असं पुढे आलो, पुढे वामननगर आलं. पुढे 1-2 घरं होते त्यांनी उजव्या हाताला नाला वाहतोय, नाल्याला लागून ते घर होते. त्यांनी असं पूल केला होता, पण कुंपण होते, कुंपणचे गेट बंद. आता विचार केला की नाला आहे, नाला ओलांडून तू वामननगरला कशी जाशील. तू चाल फक्त पुढे. बस मी पुढे आलो. पुढे आल्यावर एका ठिकाणी थांबलो. आता घर ओलांडलं आणि समोर वामननगर होत असते आणि नाल्याचं ओलांडून घर होतं. घराच्या बाजूला एक मोठी विहीर होती, जुनी मळ्याची विहीर होती. ती मळाच होता तिथं. बस ती विहीर होती. मग ते म्हणायचे, बघ हे विहीर आहे ना, हे विहीर जोडेच म्हणा घरचे. अरे इथं ते हे घर आहे, इकडून रस्त्याने तू जाशील कशी. मी बरोबर जासो रे, पाणी मासून चालणार. अरे इथं 7-8 फूट त्याच्यावर खोल नाला आहे, इतकं पाणी आहे, तू कसं काय नाळा करायचं कशी. आणि रस्ता होता, रस्त्यावरती आता पाणी नव्हतं, म्हणजे नाल्याचं पाणी नव्हतं. मुसळधार पाऊस चालू होतं, ते पावसाचे पाणी होतं फक्त. आणि पावसात मी उभा राहिलो. म्हणलं ताई तू असं कसं काय जाशील, तू किल्ला पाणी आहे वामननगर मा. मग मी काय करू भाऊ, तुनाकडे येऊ का, तू एकटाच आज जोपास मी तुनाकडे सकाळी चालण्याची असो. हो बापरे, मायाला कसं समजलं की मी एकटा आहे. तर नाही ते कसं काही माझ्या घरी यायचं नाही, तू घरी लागल्यास मी तुला घरी पोचवून देतो. तुझं नाही तू नको पोचून, मी बरोबर एकटी चाल. अरे पण नाल्याला पाणी तू कुठशी जाशील, मी बरोबर येत. काही जास्त पाणी नाही, काही जास्त म्हणजे काय 7-8 फूट खोल नाला वाहतोय. नाला तसं खडखड वाहत होता. तो उंच भाग असल्यामुळे त्याला वाला खूप वेगात वाहत होतं. ते समोरच पुढे खडक होता, खडकावरून पाणी जोरात येत होतं. आणि पुढे संपूर्ण असं डोंगराच्या भाग उंच भाग येत होतो. इतकं जोरदार पोहोचलं तर इथं माझी सुद्धा हिंमत नाही की नाला क्रॉस करायची, कारण पाण्याला इतका वेग आहे. म्हणलो ताई पाण्याला वेग आहे, तू जाऊ नको. मग मी तुला घरी येऊ का. आता मी पुन्हा तेच विचारलं, मी तुला घरी येऊ का. मी म्हणतो नाही तू असं कर, आपण दुसरा रस्ता शोधू आणि त्या रस्त्याने तू जायचं, पण मागे जाऊन तिकडून कुठं रस्ता आहे का बघून तिथून मग नाला ओलांडा. त्याने नाही काहीच घाबरू नको, आता तू ना घर बी घ्या, तू जाय. याटलो म्हणे हद्द होती, म्हणजे हद्द म्हणजे आता आई विहीर येऊन गेली, माझ्या घरी येऊन गेला, माझी हद्द इथपर्यंतच होती रे बाबा, जाऊ देत. ती मध्ये आईराणी बोलायची, मध्ये मराठी बोलायची, मला जरा मजा वाटायची. मग त्यानं जे देख भाऊ, खरं सांगू का तुले, आज तू घरा संकटमान होता, तू ना करता मी उनू आणि वाचाड तुले. आणि आता यातून सीधं चालणार जे तू ना घर समोर शे, तुला काही जेव्हा नाही मीच आहे ना, तू काय चिंता करस. बापरे, का बाई का कोणी बाई, तरुण बाई, मला ते मीच आहे ना. वीज चमकली एकदम जोरात, मी बघितलं. ती मस्त हसत होती, खूप सुंदर तरुणी होती ती. विचार केला काय डेअरिंगबाज बाई. नाही रे भाऊ, आज अमावस्या होती, तू संकटमान सापडला होता, मी तुला वाचाड घर लावून पोचडी देऊ का, येऊ का तो ना घर लावून पोचडी. नाही नको काही येऊ नको, मी एकटा चालणार जास्त, पण तू कसं काय जाशील, तू काय चिंता करू नको. देख आईले तुम्ही छत्री ले आते, मी बरोबर चालणे जास्त. अरे तिने माझ्या हातात छत्री दिली आणि माझे एकदम लक्ष गेलं की तिच्या पदर असं उडला आणि तो माझ्या अंगाला लागला, ते एकदम कोरडा होता. अरे कमाले, हिच्या अंग एवढं परत वीज चमकली, बघतो तर तिच्या अंग असं पाऊस पडतोय. तिची साडी नेसलेली, हिरवी साडी, हिरवी ब्लाऊज घातलेलं होतं, एकदम सुंदर, केस मोकळे. मग ती ओली चिंबू व्हायला पाहिजे, माझ्या हातात छत्री दिली, ती ओली चिंब नव्हती, तिचे कपडे ओले नव्हते. बापरे, काय आश्चर्य, मी आश्चर्याने बघू लागलो. आणि तिने माझ्या हातात छत्री दिली, देख भाऊ आता तू सीधा घर जाय आणि मांगे फिरसन त्या कानाने. मी म्हणतो बरं द्या कानाने. मग जरा विचारात पडलो की काय डेअरिंगबाज तरुणी. मग मी 2 पावलं पुढे गेलो, एकदम थांबलो आणि ते नाही भाऊ देखू नको, मागे देखू नको. पण काय, मी परत पाहिलं बुडून,
ते गायब. बाजूला कोणी इकडे तिकडे पाहिलं, नाल्यात बिलं काय. अरे बापरे, कमाली. एका जोडी नाले उतरायला गेले, नाल्यात तर वाहून गेली नाही, पण वाहून गेली सी, ओरडलीच ती. पण पाऊस आज एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. माझ्या आता छत्री मी थरथर कापत पाहतो, इकडे तिकडे वीज चमकले, अंधार गुळूप होतं सर्व. कारण ह्या भागात काही गरज नव्हती. वामननगरला 2-4 घर होते, पुढे एकदम 2 शेत ओलांडून आमचे सुंदरनगर होतं. तिथं 2-3 आमचे 5च घरं होते. बस कोणाचे लाईट चालू नव्हते, सर्व अंधार गुळूप अंधार. ते घर दिसत पण नव्हते. इकडे बापरे, हे पाण्यात वाहून तर नाही गेली. मी मोठ्याने आरोळ्या मारली, माया ओ मायाताई. कशाचा आवाज येईन. बापरे, ही नक्की नाल्यात वाहून गेली. बापरे, काय झालंय. मी विचार करतो, मला थरकाप सुटला. माझा आवाज कोण ऐकणार, आणि गरज नव्हती तिथं, एकदम दूर घर. तेवढ्यामध्ये एकदम हसण्याचा आवाज आला. अरे, दसकून मी समोर पाहिलं, नाल्याच्या तिकडच्याच कडात माया उभी होती. तिथून तिने हात दिला. ओ भाऊ, आता काय देखील आहे ना. अरे मी अटेस आहे, मी इग्यू नाला ओलांडेसन बी बरोबर इग्यू. काय तू चिंता करस, जाय तू आते घर. तू ना करता तर मी ऊन तुले सुखरूप पोचाडा ना, हेच म्हणे जबाबदारी होती. हायपलं म्हणा घर एयर जोडे, मी जास्त रे नंतर भेटसू तुले. काय बोला मला सुचत नव्हतं. मी आश्चर्याने पाहत होतो. पुन्हा विजा चमकत होत्या. विजा चमकल्या तेव्हा ती समोर दिसायची आणि ती पाण्यात उभी. तेव्हा ते भाऊ जाय तू, मी बरोबर घर चालण्यासू. आणि देख, एक दिन मी तुला घर ले जासू बरं, चहा पाणीले मनाकड येशील ना. मग मी हा येसू, नक्की येसू. पण तू आता सुखरूप जाय. सुखरूप काय, मी नाला ओलांडी सन घेऊ आणि तुला बी सुखरूप पोचाडी दिला ना. काय तू चिंता कर, जाय ते घर. बापरे, कमाले, कोणशी नाही बाई. मी विचार, मी लगेच चला जाऊ द्या, मी पुढे चाललो. पुन्हा मागे उडून पाहिलं, तोपर्यंत ती बाई गायब. बापरे, माझ्या अंगाला एकदम थरकाप सुटलं की बाई होती का. अरे कमाली, त्या बाईने सांगितलं होतं आज अमावस्या होती, भूत तर नव्हतं. अंगाला काटे आले. छत्री ती पण अगोदरच माझ्या अंग इतकं ओलं चिम झालेलं होतं की मी तसंच तळ पायात चालत आलो. एखादा चप्पल, एखादा छत्री, आणि असं कसं तरी चालत 2 शेत ओलांडले. मग आता रस्ता थोडंसं बराच होता माझ्या घराला. नाल्याच्या कठीण माझं घर होतं. रोडाच्या एका साईडला नाला. गेलो माझ्या घरात आलेलो. कुंपण वगैरे असं काहीच केलं नव्हतं. मस्त ओटा ओसरी होती. फटकन चढलो वरती बांधावरून, ओट्यावर आलो. छत्री खाली ठेवली. थरथर कापत मी. इतका मला थरकाप बी सुटला. ती कोण होती, भूत होती का काय होती. मग तिने आपल्याला काहीच केलं नाही. अजून ती कशी म्हणते तुला सुखरूप पोहोचवलं. जाऊ द्या. खिशातून चावी काढली. माझ्या आधी इतकं थरथर कापत होती, मला कुलूपसुद्धा नीट उघडता येत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं, कोणी मुसळधार पाऊस, ओले चिंब कपडे माझे. ती छत्री बाजू ठेवले. मग पुन्हा अंधारामध्ये चाचपडत त्यावेळेला मोबाईल पण लावलेले नव्हते. 1998ची गोष्ट. त्यावेळेला मी टेलिफोन ऑफिसात नोकरी करतो, पण मोबाईल नव्हते. आणि अंधारामध्ये काय होऊन द्यायचं. मला एकदम आठवण झालं, बापरे आपण किती घाबरलो. आपल्या घराला लाईट अशी सोय केली की बाहेरून आलं का बटन दाबलं का लगेच ओसरीवरच्या लाईट लागेल. मी फटकन बटन दाबलं, ओसरीवरच्या लाईट लागला. अरे मग किल्लीने बरोबर कुलूप उघडलं, दरवाजा उघडला, मध्ये घुसलो, मधला लाईट लावला. बाहेर छत्री ओट्यावरच ठेवून दिली. मध्ये आलो, मधला लाईट लावला. पाहायला जिकडे तिकडे चप्पल होती, चप्पल बी बाहेर ठेवून दिली होती ओट्यावर. छत्री आणि चप्पल ओट्यावर ठेवून दिली. मग मध्ये आलो, पाहिलं. मग सर्व खोलीत फिरायचे काय, आपलं अंग ओलं चिंबे. बघितलं संपूर्ण अंग ओलं चिंब. काय जायचं इकडे तिकडे ओल्या अंगाने. कसं काय सुरा खोल्यामध्ये माझ्या बेडरूममध्ये माझे कपडे होते. 1 BHK एवढं माझ्या घरमध्ये, टॉयलेट बाथरूम सर्व मध्ये, एक पूर्ण मध्ये पॅक घरात. मग पण लाईट लावणं आवश्यक आहे. मग मी काय केलं, चला देवाचं नाव घ्या, बस श्री गुरुदेव दत्त असं म्हणत मी गेलो. चल ओल्या अंगाने पण पहिल्यांदा लाईट लावू, टावेल वगैरे काढू, हातपाय व्यवस्थित धुवून घेऊ, कपडे काढून घेऊ बाथरूममध्ये आणि मी करू झालं. मी लाईट वगैरे सर्व लावले. टावेल घेतला, बाथरूमला गेलो, लाईट लावला, बाथरूमच्या मध्ये गेलो आणि एकदम शारलं ना. बापरे हे काय झालं, असं आश्चर्यचकित झालो मी एकदम. बापरे काय होतं. मी कपडे बदललो ना साठी मध्ये गेलो आणि बघतो माझे कपडे तर कोरडे ठणठणात, डोक्याला हात लागला, डोकं बी कोरडं. अरे आपण भर पावसात आलो आणि अंग कसं का कोरडे, कपडे कसं का कोरडे. मी टावेल तसंच बाथरूममध्ये ठेवला, पटकन बाहेर आलो. पाहिलं पुढच्या घराच्या दरवाजा पण मी लावला नव्हता. बाहेर गेलो तो माझी चप्पल ओली, छत्री ओली होती, बाहेर मुसळधार पोहोचवली. मी पटकन छत्री चप्पल मध्ये घेतली, मध्ये ठेवली आणि दरवाजा लावला, कडी लावली. बापरे काय करायचं, कसं शक्य ते, छत्री ओली, चप्पल ओली आणि मध्ये छत्री ठेवली तर कमाली. आणि कारण ओसरीवर सुद्धा असं पावसाचे शिंतोड्या लागत होती छत्रीला. मी अशीच छत्री ठेवली होती की तिथं पाऊस बी पडत होता. पुन्हा पावसातच धरून घ्या, पावसातच छत्री ठेवली होती ओसरीवरती. ओसरी असली तरी
मुसळधार पाऊसने वारा इतका होता की ती छत्रीवर मी पाणी पडत होता आणि मी ती छत्री तशीच ठेवून दिली ती पावसात, कोरड्या भागात ठेवलीच नव्हती. मी आश्चर्यचकित मला अंगाला एकदम काटे आली. इकडे पाहिलं काम कोरडं कसं, आपण स्वप्नात तर नाही ना. बापरे, हे काय झालं असं. मी पटकन खुर्चीवर बसलं, मला काही सुचत नव्हती. शक्य मी छत्रीकडे बघतो, छत्री ओलीची, मी बाहेर पाऊस पडतोय, चप्पल ओली आहे, माझ्या अंग कोरडं कसं. आतापर्यंत तो मध्ये घुसलो तो पण अंग थंडी वाजत होती, अंग थरथर कापत होतं सर. पुन्हा अंग कपडे माझ्या अंगाला चिटकले होते, पॅन्ट शर्ट आणि डोकं ओले चिम झालेलं होतं. 5 मिनटं मला काही सुचत नव्हतं. मग मी उठलो, परत स्वयंपाकखोलीत गेलो, 1 ग्लास पाणी पिलं, बाथरूममध्ये गेलो, मग कपडे वगैरे बदलवलेत, दुसरे कपडे घातलेत, हातपाय तोंड धुतलं, आलो, हातपाय तोंड धुतलं, हात कोरडे, पाय कोरडे, डोकं कोरडं, काय करा समजत नव्हतं. मग मी त्या घराला कुलूप वगैरे लावला. आता घरी ते मिसेस आणि मुलं नारळी पौर्णिमेसाठी निघून गेले होते, माहेरी निघून गेली ती मिसेस. घरी एकटाच असल्यामुळे मी 2 टाईम बाहेर जेवण करायचा. मग काय करायचं, मी सर्व घराला लाईट चालूच ठेवली, आलो बेडरूममध्ये, झोपलं. बराच वेळ मला झोप येत नव्हती. मग अधूनमधून उठून पाहत होतो, पुढच्या खोलीत यायचं, बाहेर पाहायचं, बाहेर पाऊस चालूच होता. पावसाच्या जोर कमी व्हायचा, परत वाढायचा, बाहेर बेडकांचा आवाज. काय करा, हे आपण स्वप्नात तर नाही ना, विचार केला. जाऊ द्या, शेवटी मी त्याच्या पलंगावर पडलो आणि गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, बस दत्त महाराजांचं नामस्मरण करत करत मला केव्हा झोप लागली मला समजलंच नाही. सकाळी उठलो. मी उठल्यावर मला थोडा समजतच नव्हतं. अचानक एकदम मला आठवण, अरे बापरे, उठून बसलो. रात्री काय घडलं तर आलो, सर्व घरातल्या लाईट चालूच होते, 7 वाजून गेले सकाळचे. आलो, पुढच्या खोलीत आलो, छत्री अजूनही ओली होती आणि छत्रीचे पाणी पूर्ण असं फरशीवरती पसरलेलं होतं. थोडंफार पाणी होतं, बाकीचं सुकलेलं होतं, चप्पल ओली होती. काय कमाल आहे. विचार तर रात्री आपल्याला स्वप्न पडलेलं नव्हतं. मी दरवाजा उघडला, पाहिला बाहेर ओला चिंब होता. आता पाऊस थांबलेला होता. समोर रस्ता ओलांडून समोर नाला मस्तपैकी वाहत होता. कोण होती ती बाई, ती कोण होती, माया. मी विचार करू लागलो की आपल्याला रात्रीच्या वेळेला तेव्हाची की तू संकटात होता, मी तुला सुखरूप पोचवलं. खरंच कोण होती ती, देवी का भूत. पण भूत कसं शक्य आहे, कोण होती ती माया. मला घरापर्यंत सुखरूप पोचवून देणार होती, पण ते तिच्या हद्द तिथं संपली. तिथंच मला तिने सोडलं आणि तिने सांगितलं की घरापर्यंत येऊ का. मीच नाही म्हटलं. खरंच ती देवी होती तर मी खरं म्हणायला पाहिजे नव्हतं, घरी ये बा, माझ्या घरी तरी देवी येऊन गेली असती, तिचे चरण कमल माझ्या घराला लागले असते. खरंच मीच घाबरून नाकारलं. तरुण बाईला कसं का आपण म्हणायचं घरी आहे. आणि ती स्पष्ट म्हणाली होती की बा मी तुझ्या घरी ते रात्रभर तुझ्याकडे झोपते, मग सकाळी जाईल. मी सकाळी सर्व तयारी वगैरे करून निघालो. आलो, वामननगरच्या समोर मी उभा राहिलो. तशी विहीर होती, विहीरच्या बाजूला एक झोपडी होती. जुने शेतातले जे पारीकरी होते त्यांची झोपडी तशी होती, एवढी मोठी जागेत त्यांची झोपडी होती. त्यांचे कुटुंब, बाकीचे घरं सर्व दूर दूर होते. आता कोणत्या घरात ही राहत असेल, कसं विचारायचं, माया कुठं राहते. जाऊ द्या बा, मी मनातल्या मनात घाबरलो, नको जाऊ द्या. कोण होती ती, कोण होती ती माया. मला बरोबर सुखरूप पोचवलं. आणि खरंच अमावस्येचे दिवस होता त्या दिवशी. मी पण विसरून गेलो होतो. सरळ मी ऑफिसात आलो, सर्वांना सांगितलं की असं असं झालं. मी म्हणालो, मला असं वाटलं की मला स्वप्न पडलं असेल, पण आता तुम्ही सांगताय की वा रात्री खरंच आपण संध्याकाळपर्यंत ऑफिसात काम केलं. मात्र ही गोष्ट खरी होती की आम्ही रात्रीभर काम केलं. बरं, माझे ते 4 मित्र होते ते पण होते ऑफिसात. ते 10:30 वाजता निघून गेले. ते मोटरसायकल होते, त्यांचे रेनकोट होतं, ते निघून गेलं. मी मात्र पैदल निघालो होतो. म्हणजे ही गोष्ट खोटी नव्हती. खरंच असे काही प्रसंग येतात. खरंच कोण होती ती बाई, मध्ये मराठी बोलायची, अहिराणी बोलायची, कोण होती ती माया. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढं, पुन्हा भेटायला लवकर. तोपर्यंत गुड बाय.